हॅलो एव्हरीवन, आज आहे 4 मार्च आणि आज आहे अव्युक्तच्या बाबांचा बर्थडे म्हणजे प्रीतमचा वाढदिवस। इथे मी आणि प्रीतम खूप जोरात हसायला लागलो। प्रीतम बोलला काहीतरी जुगाड केलंस तू, कारण मी बिझी होता आणि तुला पॉसिबल नाही झालं हे सगळं करणं, म्हणून आम्ही दोघंही इथे हसतोय। आणि त्यानंतर त्यांनी आपलं केक कटिंग केलं आणि मग मी त्याला केक भरवणार म्हणजे फ्रूट्स भरवणार आणि त्याचबरोबर अव्युक्तकडनं पण फ्रूट्स भरवणार। आणि अव्युक्त त्याच्याकडे कंटिन्यू बघत होता, हे लोक काय करत आहे बाबांकडे बघत होता, बाबांनी काहीतरी केलं। मी अव्यूला म्हटलं चल बाबांना चढतो, तो स्वतःच करायला लागला, तर आम्ही त्यालाच भरवला आधी। मग प्रीतम काल खूप थकला होता, तो झोपून गेला होता, पण आईचा फोन आला त्याला बर्थडे विश करायला। ती नॉर्मली सगळ्यांना बर्थडेला रात्री 12 वाजताच विश करते, तर तो उठला आणि मग मी त्याला म्हटलं आता झोपू नको, 5 मिनटं मलाही दे। मी त्याला कंटिन्यू भरवत होती आणि मग मी त्याला म्हटलं तू मला पण चालणार आहेस का, मी वाट बघते। मग तो मला पण भरवतो इथे आणि अव्यू कंटिन्यू माझ्याकडे बाबांकडे माझ्याकडे बाबांकडे असं कंटिन्यू बघतो, हे एकमेकांना भरवते असं। आम्ही अव्यूला डाळिंबाचे दाणे भरवताना त्याला असं डायरेक्ट डाळिंबाचे दाणे देत नाही, कारण त्यात छोटी बी असते तर ती अडकायची भीती वाटते, तो ऑक असं करतो। म्हणून प्रीतम त्याच्या तोंडात घेऊन जातो, त्याला असं तो प्रेस करतो, त्यातलं ज्यूस पितो आणि तो बी तो परत हाताने बाहेरच काढून घेतो। तसंच तो प्रीतम परत अव्यूला करत आहे आणि तो करत होता की मला ती दे परत। त्याला फार आवडतं डाळिंब, चिकू, संत्री, तो फ्रूट्स वगैरे आवडीने खातो। एखादी वेळेसच तो नखरे करतो की मला फ्रूट्स नको, मला काहीतरी गोड दे, असं थोडं हार्ड गोड दे वगैरे, पण आम्ही त्याला शुगर द्यायचं अवॉइड करतो आणि आम्ही त्याला जास्ती करून फ्रूट्स इंटेक करायला लावतो। आम्ही तिघांनी इथे आमचा टाईम स्पेंड केला। मी प्रीतमला भरवत होती, अव्यूला पण भरवत होती, दोघांनी पण छान प्रकारे एन्जॉय केलं। मग मी आणि प्रीतम चर्चा करत होतो की अव्यू आपल्या आयुष्यात कोणत्या वयात आला, म्हणजे प्रीतम कोणत्या वयात होता, तर तो मला बोलला की 31 एंडला मी होतो जेव्हा अव्यू आला, आणि मी आय थिंक 28 इयर्सची होती जेव्हा अव्यू आमच्या आयुष्यात आला। तो आता 1 वर्षाचा झाला आहे आणि असं टाईम खूप लवकर निघून गेला असं वाटते। आधी तो एकदम छोटूसा होता, आता तो माझ्या गोदीमध्ये पण येत नाही, त्याचे पाय बाहेर पडतात। सो दॅट इज सो स्वीट ऑफ आवर मेमरीज की असं आम्हाला आठवतं आणि आम्हाला खूप छान वाटतं। नॉर्मली अव्यू रात्री खूप उशिरा झोपतो, म्हणजे 12-1 वाजता वगैरे झोपतो, आणि आज तर असं स्पेशलच होतं, बाबांचा बर्थडे होता, तर तो आणखी ॲक्टिव्ह पण होता की हे लोक काहीतरी करत आहे, मला पण चांगलं वाटतं, मला काहीतरी गोड गोड खायला पण मिळत आहे असं। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रीतमच्या बर्थडेचं सेलिब्रेशन टाकणार आहे आणि त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बर्थडेची प्रिपरेशन कशी केली ते सुद्धा टाकणार आहे, तर तुम्ही नक्की बघा सगळे व्हिडिओज आमचे। अव्यू आमचा लाडोबा आहे, बाबांचा स्पेशली। प्रीतम खूप मला म्हणतो की सगळे कामं सोड, आधी त्याच्याकडे लक्ष दे, त्याच्याकडे कंटिन्यू बघत राहत जा की काही त्याला लागायला नको, तो कुठे पडायला नको असं वगैरे। दॅट इज नॉर्मल आहे की सगळ्या पॅरेंट्सला वाटते की आपलं बाळ सेफ असावं, त्याला कुठे काही लागू नये वगैरे वगैरे। आता त्याला इथे डाळिंबाचे दाणे दिसले आणि तो मागतो आहे की मला दे। ॲक्च्युली त्याला चावता येत नाही, पण तो घेतो, थोडं असं चढचढ करतो आणि मग बाहेर काढतो की मला ते चावता येत नाही आहे, त्याला अजून दाढ आलेली नाही, फक्त पुढचे 6-7 दात आले आहेत। मी त्याला म्हणते प्रीतमला की बघ त्याने तोंडातनं काढलं आणि त्याला चावता येतं, म्हणजे त्याने पुढच्या दातांनी असं चावलं आहे। आता अव्यू इथे बळबळ करताय की तुम्ही माझ्या डाळिंबाचे दाणे खाल्ले, मला परत द्या। अशा प्रकारे आमचा बर्थडे ब्रिंगिंग झाला आणि त्यानंतर आम्ही झोपलो, म्हणजे अव्यूला झोपायला वेळ होता, मी त्याला झोपवलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही छान सेलिब्रेशन केलं। ते बघा नक्की नेक्स्ट ब्लॉग।